नमस्कार. आज मी बनवत आहे बहुगुणी अशा कढीपत्त्याची चटणी, जी मी 2 प्रकारे बनवत आहे. कढीपत्ता आपल्या त्वचेसाठी, डोळ्यांसाठी आणि केसांसाठी फार आवश्यक असतो. मी 2.5 ते 3 वाट्या कढीपत्ता इथे घेतलेला आहे. कढीपत्त्याची आपल्याला पूर्ण पाने काढून घ्यायची आहे. त्यांना अगदी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवायचे आहे. शक्य असेल तेवढं आपल्याला कढीपत्त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. कढीपत्ता बाजूला ठेवूया. आता एका पॅनमध्ये पाव कप सुकं खोबरं घेऊन आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्याला मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता 2 टेबलस्पून ऑइल त्याच पॅनमध्ये घालून पाव कप शेंगदाणा आपल्याला इथे छान भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे भाजून झाले आहेत, त्यालाही आपण काढून घेतो आहे. त्याच तेलामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. लसणाचं आपल्याला पूर्ण मॉइश्चर काढून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून जिरं त्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. सगळे मसाले आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचे आहेत. आता त्या पॅनमध्ये 1 टेबलस्पून ऑइल घालून कढीपत्ता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कढीपत्ता आपल्याला पूर्ण ड्राय होतपर्यंत, त्याचं पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. ही चटणी 8-10 दिवस बाहेर राहिली तरी पण हिला काही होत नाही. कढीपत्ता आपल्याला लो टू मीडियम फ्लेम करून छान असा भाजून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर याला हाताने चेक केलं असता हिचा ह्या पत्त्यांचा छान आवाज येतो. कढीपत्ता आपले छान भाजून झालेला आहे. यालाही आपल्याला गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आहे. थंड झालेल्या कढीपत्त्याची आपल्याला मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे. ती आपण बाजूला काढून ठेवूया. आता आपल्याला थंड झालेले शेंगदाणे खोबरे यांची पावडर करून घ्यायची आहे. पाणी न घालताच आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. आता ह्याच मिक्सरमध्ये आपल्याला चवीपुरतं तिखट, मीठ, अर्धा टेबलस्पून चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही चिंच भाजून यामध्ये टाकू शकता. आणि यामध्ये जी पावडर आपण करून ठेवलेली आहे कढीपत्त्याची, ती घालून एकदा फिरवून घ्यायचं आहे. चटणी आपली तयार आहे. आता मी दुसऱ्या प्रकारची चटणी बनवत आहे. त्याकरता 2 कप मी कढीपत्ता घेतलेला आहे. त्याला मिक्सरमध्ये आपल्याला पाणी न घालताना फिरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही बारीकही कट करू शकता. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून मी ऑइल गरम केलेलं आहे. यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि जिरे यांना वाटून घेतलेलं आहे. लसूण ब्राऊन होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 कांदा पण मी बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे. त्यालाही आपल्याला लालसर रंगावर परतून घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून तीळ मी इथे घालत आहे. आणि जो वाटलेला कढीपत्ता आहे तो यामध्ये घालायचा आहे. चवीपुरतं मीठ घालून 1-2 मिनिट आपल्याला मंद आचेवर याला छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी पाव कप भाजलेला शेंगदाण्याचा कूट इथे घालते आहे. ह्या सगळ्यांना आपल्याला मिक्स करून 1-2 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. अर्धा लिंबाचा रस मी ह्या ठिकाणी घालते आहे. लिंबाच्या रसामुळे ही चटणी चवीला फार छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. ही चटणी फ्रीजमध्ये 4-5 दिवस छान राहते. आपल्या दोन्ही प्रकारच्या कढीपत्त्याच्या चटण्या तयार आहेत. दोन्ही चटण्या चवीला फार छान लागतात. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.